एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। अंबरनाथ मध्ये पत्रकारितेच्या नावाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। स्वतःला पोलीस आणि पत्रकार असल्याचं सांगून एका टेम्पो चालकाचा भर रस्त्यात पाठलाग करून त्याला मारहाण करण्यात आली आहे। तुझ्या गाडीत गोमांस आहे असा खोटा आरोप करत धमकावण्यात आलं। मात्र पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पो रिकामाच निघाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। उल्हासनगर येथील रहिवासी हरीश वासू भाटिया वय वर्ष 25 मालवाहतूक टेम्पो क्रमांक MH05DK 5386 चालवून उदरनिर्वाह करतात। 14 मे रोजी पहाटे 3:30च्या सुमारास उल्हासनगरहून अंबरनाथच्या रिलायन्स मॉलकडे जात होते। त्यावेळी ज्युपिटर दुचाकी क्रमांक MH05DA 2768 वरून एक महिला आणि पुरुषाने त्यांचा पाठलाग सुरू केला। पालेगाव चौकात या दोघांनी टेम्पो अडवला। त्यातील पुरुषाने मी पोलीस आहे आणि माझ्या सोबतच्या मॅडम पत्रकार आहेत असं सांगून भाटिया यांना धमकावलं। तुझ्या गाडीत गोमांस आहे, गाडी खोलून दाखव नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी देत त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संशयित आरोपी स्मिता पवार हिने पोलिसांनाही गाडीत गोमांस असल्याचं ठामपणे सांगितलं। मात्र पोलिसांनी सर्वांसमोर गाडीची कसून तपासणी केली असता गाडी पूर्णपणे रिकामी होती। कोणताही आक्षेपार्ह पदार्थ आढळला नाही। टेम्पो चालकाचा विनाकारण पाठलाग करणे, खोटी ओळख सांगून मारहाण करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी संजय रामप्रसाद सिंग वय वर्ष 31 आणि स्मिता एकनाथ पवार वय वर्ष 44 या दोघांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे। हे दोन्ही आरोपी स्वतःला पत्रकार असल्याचं सांगत आहेत। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।